विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर दुसरे पेपर तिसरा प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 4 वर्धन आणि चालुक्य घराणे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण सर्वप्रथम वर्धन घराण्याची माहिती, त्याचबरोबर या वर्धन साम्राज्यातील महत्त्वपूर्ण शासक किंवा पराक्रमी महान शासक जो हर्षवर्धन याबद्दलची माहिती पाहण्यास सुरुवात केली होती. आणि आतापर्यंत जी माहिती पाहिली ती म्हणजेच हर्षवर्धनाच्या प्रारंभिक जीवनापासून ते हर्षवर्धनाने तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या शत्रूचा नाश केला आणि त्यांनी आपली स्वतःची शासन व्यवस्था म्हणजेच वर्धन साम्राज्य हे वाढवण्यास प्रारंभ केला. तिथपर्यंतची माहिती संपूर्णपणे पाहिली. आजच्या आपल्या या पिरियडमध्ये हर्षवर्धनाच्या काळात किंवा हर्षवर्धनाने जो विजय मिळवले, त्यांनी साम्राज्य विस्तार केला, त्याचबरोबर त्यांनी जे काही वर्धन घराण्याची मध्ये किंवा वर्धन साम्राज्याची जी प्रशासन व्यवस्था असेल किंवा परराष्ट्र धोरण, या सर्व बाबीची माहिती ही आजच्या पिरियडमध्ये पाहिजे. जे वर्धन साम्राज्य हर्षवर्धनाने निर्माण केलं ते हर्षवर्धनाने तत्कालीन स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण जे काही विरोधक होते त्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये शशांक नावाचा राजा, देवगुप्ता हा कनौजचा शासक आणि या कनौज शासक ग्रहवर्माचा जो हत्या केलेला माळव्याचा शासक म्हणजेच देवगुप्त आणि बंगालचा शासक शशांक, या दोघांच्या हत्या केल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये हर्षवर्धनाने आपल्या साम्राज्याचा विस्तार वेगवेगळ्या भागात करण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर स्वतःची बहीण राजश्री यांना पुन्हा एकदा तत्कालीन स्थितीमध्ये त्यांचं राज्य परत करून राज्याची सर्व व्यवस्था लावून दिली. आणि शशांकच्या मृत्यूनंतर इसवी सन 637 हर्षराजाने गोंडवर सुद्धा ताबा मिळवला. त्याचबरोबर शशांकचे राज्य जे बंगाल असेल, दक्षिण बिहार असेल, ओरिसा या ठिकाणचा प्रदेश जिंकून घेतला. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये हर्ष आणि चालुक्य सम्राट पुलकेशी द्वितीय यांनी तत्कालीन स्थितीमध्ये युद्ध नर्मदा तीरावर या दोन सत्तेशी युद्ध सुद्धा झालं. चालुक्याशी युद्ध हे हर्षवर्धनाचं सुद्धा झालं होतं. आणि पुलकेशी दोनचा जो ऐहोळ या ठिकाणचा जो अभिलेख आहे, या ठिकाणी 640 त्या बाबीचा उल्लेख आढळून येतो. म्हणजेच हर्षवर्धनाने तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या बहिणीचं राज्य सुद्धा मुक्त केलं आणि कनौजचं राज्य पुन्हा एकदा राजश्री आपल्या बहिणीला मिळवून दिलं. आणि त्या ठिकाणच्या मंत्री परिषदेच्या विनंतीवरून कनौजचं राज्य सुद्धा काही काळ त्यांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची मुलगी धुर्वसेनशी, म्हणजे आपली स्वतःची मुलगी तत्कालीन स्थितीमध्ये वल्लभीचा राजा धुर्वसेन यांच्यासोबत स्वतःच्या मुलीचा विवाह लावून दिला. आणि एक महत्त्वपूर्ण संबंध म्हणजेच वल्लभी राजा धुर्वसेन याला आपला जावाई बनवून घेण्याचं काम केलं. आणि त्यामुळे वल्लभीची सत्ता म्हणजे वल्लभी राज्याची मैत्रीपूर्ण संबंध हे निर्माण झाले. आणि त्याच्याच काळात म्हणजे इसवी सन 643 हर्षवर्धनाने आपला एक दूत किंवा आपला जे काही संदेश देणारा व्यक्ती हे चिनी सम्राटाकडे पाठवलं. आणि चिनी सम्राट तत्कालीन स्थितीमध्ये ल्योंग होआई हा होता. आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचं काम इसवी सन 643 हर्षवर्धनाने केलं. आणि एक चिनी दूत मंडळ पुन्हा हर्षवर्धनाच्या राजदरबारामध्ये आलं. म्हणजे हर्षवर्धन तत्कालीन स्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करावं शेजारील देशाशी किंवा राष्ट्राशी, म्हणून त्यांनी चीनच्या
सम्राट ल्योंग हो आई यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. आपला एक दूत त्या ठिकाणी पाठवला. त्या ठिकाणचं म्हणजे त्या चिनी राजाचे दूत सुद्धा भारतामध्ये आले आणि अशा प्रकारे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण हे तत्कालीन स्थितीमध्ये झालं होतं. आता या हर्षवर्धनाबद्दलची माहिती पाहत असताना या हर्षवर्धन त्याच्याच कालखंडामध्ये इसवी सन 630ला भारतामध्ये हुएनसंग नावाचा एक चीनी म्हणजे मध्य आशियाई देशाशी चीनचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्यामुळे हा हुएनसंग हा तत्कालीन स्थितीमध्ये हर्षवर्धनाच्या साम्राज्यामध्ये आला आणि भारतात येण्याचा त्याचा मार्ग म्हणजेच काश्मीर, सियालकोट, जालंधर, मथुरा आणि कनौज या ठिकाणी तो आला आणि तो भारतात आल्यानंतर त्याने हर्षवर्धनाची भेट किंवा हर्षवर्धनाच्या राज्यामध्ये तो भारतामध्ये जवळपास 14 वर्ष राहिला आणि बौद्ध तत्वज्ञानाचा अध्यापन करण्यासाठी म्हणून तो आला होता. म्हणजेच या हुएनसांग बद्दल सांगायचं म्हणजे महायान बौद्ध उपासक म्हणजे बौद्ध धर्माचा उपासक, त्यामधील महायान या जे काही पंथ होता या पंथाचा उपासक म्हणून हुएनसांग याला ओळखलं जातं आणि हा हर्षवर्धनाच्या काळामध्ये आलेला हा चिनी प्रवासी होता किंवा चिनी जे काही एक बौद्ध भिक्षू म्हणून ओळखला जात होता. आता वर्धन या साम्राज्याची जी प्रशासन व्यवस्था त्याचबरोबर हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये महत्त्वपूर्ण बाबी ज्या होत्या त्याबद्दल आज माहिती पाहू आणि उद्याच्या पिरियडमध्ये आपण ज्या काही हर्षवर्धनाचे जे काही बौद्ध धर्माबद्दलचं योगदान किंवा बौद्ध धर्माबद्दल याबद्दल माहिती पाहणार. तर हर्षवर्धनाने आपला राज्यकारभार करत असताना परमभट्टारक आणि महाराजाधिराज नावाच्या स्वतःला पदव्या लावून घेतल्या. त्याचबरोबर हर्षवर्धनाने गुप्त साम्राज्याप्रमाणे प्रशासन व्यवस्था राबवली आणि राज्याचा सर्वोच्च शासक म्हणजेच राजा असं त्यांनी घोषित केलं. त्याचबरोबर हर्षवर्धनाने तत्कालीन स्थितीमध्ये स्वतःचं एक मंत्रिमंडळ स्थापन केलं आणि त्या मंत्रिमंडळाच्या मदतीने राज्यकारभार करण्यास प्रारंभ केला. राज्यवर्धनाच्या मृत्यूनंतर कान्यकुब्ज नामक मंत्रिमंडळाने एक बैठक घेतली आणि शशांक राजाचा पराभव केल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये हर्षवर्धनाने स्वतःच्या साम्राज्य विस्ताराचा करण्यास प्रारंभ केला. सर्वप्रथम हर्षवर्धनाने वेगवेगळ्या प्रांत म्हणजे त्या काळामध्ये भुक्ती म्हणून ओळखलं जात होतं त्याची निर्मिती केली. त्याचबरोबर जिल्ह्याची निर्मिती केली, त्याला विषय म्हणून ओळखलं जात होतं आणि गाव पातळीला तत्कालीन स्थितीमध्ये ग्राम म्हणून ओळखलं जात होतं. अशा प्रकारे तत्कालीन स्थितीमध्ये प्रांत, जिल्हा आणि गाव पातळीवर प्रशासन व्यवस्था राबवली. त्याचबरोबर ज्या काही तहसील म्हणजे शेती संबंधीच्या सुधारणा असतील किंवा हर्षवर्धन काळातील जे काही अभिलेख सापडले त्यावरून विषयाची विभागणी म्हणजेच जिल्ह्याची विभागणी वेगवेगळ्या तहसीलमध्ये सुद्धा केल्याचं आढळून येतं. आणि हर्षवर्धनाचे जे काही अधिकारी होते हे अधिकारी म्हणजेच महासामंत म्हणजेच सरदार, उपरीक म्हणजे राज्यपाल, त्याचबरोबर विषयपती म्हणजे जिल्हाधीश किंवा जिल्ह्याचा प्रमुख व्यक्ती, सर्वाध्यक्ष म्हणजे सर्व विभागावर निरीक्षण ठेवणारा वर्ग, पुस्तपालन म्हणजे जे काही दस्तावेज कागदपत्र संरक्षण करणारा व्यक्ती, कर्णिक म्हणजे लेखक ज्यांनी माहिती लिहून ठेवण्याचं काम केलं, ग्रामिक म्हणजे ग्राम प्रमुख ज्याला आपण आज सरपंच म्हणतो, त्याचबरोबर कुमारादित्य हा असैनिक मोठा अधिकारी म्हणजे सैन्य नसेल तर पण एक मोठा अधिकारी म्हणून, त्याचबरोबर महासंधी विग्रह धिस्त म्हणून एक अधिकारी होता. तो म्हणजेच विदेशी जे काही विभाग असेल त्याचा अध्यक्ष म्हणजेच जे विदेशी लोक आले असतील त्यांच्याबद्दलची व्यवस्था ठेवणे किंवा त्यांच्याबद्दलची माहिती ठेवण्याचं काम होतं. आणि महासैनापती म्हणजेच प्रमुख सैनापती जो सैन्याचं व्यवस्था ठेवणारा, आणि सर्वगत नावाचा एक अधिकारी होता जो गुप्तचर विभाग ज्याच्याकडे होता आणि या विभागाच्या माध्यमातून जे काही राज्यावर येणारे संकट किंवा गुप्त बातम्या ती तत्कालीन स्थितीमध्ये कळण्यास प्रारंभ होत होता.
आता ज्या काही हर्षवर्धनाच्या कालखंडाचा जर विचार करता, हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये जे काही कर्मचारी होते, या कर्मचाऱ्याला वेतन देण्याऐवजी जमीन देण्याची प्रथा, म्हणजेच सामंतशाहीची सामंतशाहीला प्रारंभ हा हर्षवर्धनाच्या काळामध्ये झाला. आणि विदेश विभागाचा अध्यक्ष जो महासंधी विग्रहाधिकृत म्हणून ओळखला जात होता, म्हणजे विदेशातले जे लोक आले असतील त्यांच्याशी संबंध ठेवणे, त्याचबरोबर त्यांच्या जे काही अडीअडचणी असतील किंवा त्यांचे प्रश्न असतील ते राजापर्यंत मांडणे, अशा प्रकारचं काम हे विदेश विभागाकडे होतं. आणि दस्तावेज रक्षण करणारा अधिकारी हा हर्षवर्धनाचा कालखंडातील महत्त्वपूर्ण अधिकारी म्हणून ओळखला जात होता. आणि त्याच माध्यमातून जी काही ग्रंथरचना झाली तीच दस्तावेज असेल किंवा जी काही महत्त्वपूर्ण कागदपत्र या आधारावर पुढे हर्षवर्धनाचा काळ समजण्यास मदत होते. आता हर्षवर्धनाच्या कालखंडाचा जर विचार करता, हर्षवर्धनाच्या सैन्यामध्ये जे काही इराणी आणि अफगाणिस्तानामधून आयात केलेले घोडे हे सैन्यामध्ये दाखल होते. म्हणजेच हर्षवर्धन हा तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या साम्राज्याची जी काही बाब सदृढ ठेवण्यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी सुसज्ज असं सैन्य, ज्यामध्ये घोडे इराणी आणि अफगाणिस्तानी म्हणजे त्या ठिकाणचे चपळ असे घोडे हे आपल्या सैन्यामध्ये दाखल करून घेतलं होतं. आणि त्याच आधारावर साम्राज्याचा विस्तार म्हणजे सैन्यशक्तीच्या बळावर करण्यास त्यांनी प्रारंभ केला होता. आणि आता याबरोबरच हर्षवर्धनाचं महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अन्य शासका व्यतिरिक्त हर्षवर्धनाच्या कालखंडाची महत्त्वपूर्ण बाब म्हणजेच हर्षवर्धनाने मित्रत्व संबंध हे तत्कालीन स्थितीमध्ये स्वतःच्या देशामध्ये त्याचबरोबर विदेशामध्ये सुद्धा करण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये कामरूपचा राजा भास्कर वर्मा यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केलं भारतातच. त्याचबरोबर वल्लभी नरेश धुर्वसेन दुसरा यास आपली मुलगी देऊन वल्लभी नरेशाची मैत्रीपूर्ण संबंध आणि त्याचबरोबर वैवाहिक संबंध निर्माण करण्याचं काम केलं. म्हणजेच वल्लभी नरेश धुर्वसेन दुसरा हा हर्षवर्धनाचा जावाई होता. म्हणजेच दोन भारतातील महत्त्वपूर्ण शासकांना, कामरूपचा राजा आणि वल्लभी नरेश यांना मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केलं. त्याचबरोबर चिनी राजाकडे आपला एक ब्राह्मण दूत इसवी सन 641 मध्ये पाठवण्याचं काम हर्षवर्धनाने केलं. त्यानंतर चिनी राजाने सुद्धा, सम्राटाने सुद्धा हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये इसवी सन 643 आणि इसवी सन म्हणजे प्रथम 643ला आणि नंतर पुन्हा एक पहिला दूत दरबारामध्ये पाठवला आणि पुन्हा दुसरा दूत सुद्धा हर्षवर्धनाच्या काळामध्ये पाठवण्याचं काम केलं. म्हणजे हर्षवर्धन हा विदेशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुद्धा करणारा शासक होता. आणि या हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये विदेश मंत्री हा अवंती नावाचा एक विदेश मंत्री होता. त्याचबरोबर हर्षवर्धनाचा महासेनापती म्हणजे जो सैन्याची व्यवस्था ठेवतो त्याला सिंहानंद म्हणून तो होता. आणि घोड्याचा प्रमुख म्हणजे अश्वसेना अध्यक्ष, घोडे किंवा जे काही घोडेस्वार किंवा घोड्याची निगा राखणारा किंवा घोड्याचे सैन्यामध्ये जे दाखल होणारे घोडे होते या सर्वावर नियंत्रण ठेवणारा स्कंदगुप्त हा एक कुंतल नावाचा हा व्यक्ती त्याला नेमण्यात आलं. त्याचबरोबर हाती दलाचा प्रमुख म्हणून स्कंदगुप्त त्याला नेमण्यात आलं. दस्तावेज आणि संरक्षण म्हणजे काय कागदपत्रे असतील किंवा महत्त्वपूर्ण बाबी सांभाळण्याचं काम त्या ईश्वरगुप्त नावाच्या व्यक्तीकडे सोपवण्यात आलं. आणि तत्कालीन स्थितीमध्ये हुनसंग हा चिनी प्रवासी जेव्हा तत्कालीन स्थितीमध्ये हर्षवर्धनाच्या राजधानीमध्ये आला, त्याचं वर्णन त्यांनी हुनसुंगने आपल्या ज्या काही प्रवास वर्णनामध्ये किंवा आपल्या लिखाणामध्ये करून ठेवलं होतं. आणि जेव्हा हुनसुंगला जे काय डाकूनी राजधानीजवळ लुटलं त्याचा उल्लेख त्याने आढळून येतो. त्याचबरोबर गुप्त काळामध्ये न्यायव्यवस्थेबद्दल हर्षवर्धनाची कठोर असल्याबद्दलचीही त्यांनी मांडलं गेलं. कारण एखाद्याने एखाद्याला लुटलं किंवा अन्याय केला तर हर्षवर्धनाच्या काळामध्ये त्याचे जे काही अवयव असेल म्हणजे हात पाय हे तोडण्याची किंवा शिक्षा देण्याची अशा प्रकारची पद्धत होती.
म्हणजेच हर्षवर्धन काळ हा गुप्त काळापेक्षा खडतर म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये जे काही कठोर असे निर्णय घेतले जात होते आणि हर्षवर्धनाच्या काळामध्ये ज्या उत्पन्नाचा महत्त्वपूर्ण भाग कर हा अन्न स्वरूपामध्ये सामान्य जनतेकडून किंवा शेतकऱ्याकडून घेतला जात होता आणि नगदी स्वरूपात घेतल्या जाणाऱ्या करास हिरण्य कर असं म्हणून म्हटलं जात होतं आणि तत्कालीन स्थितीमध्ये हर्षवर्धनाचा कालखंड हा एक महत्त्वपूर्ण कालखंड म्हणून ओळखला जातो कारण हर्षवर्धनाने आपल्या वडिलाच्या मृत्यूनंतर आणि भावाच्या मृत्यूनंतर त्यांनी जे पूर्णपणे वर्धन साम्राज्य नष्ट होण्याच्या मार्गावर लागलं होतं त्यावेळेस शशांक राजाचा पराभव केला, त्याचबरोबर माळव्याचा देवगुप्त याचा पराभव केला आणि आपली बहीण जी राजश्री जे कनौजच्या सम्राज्ञी म्हणून होती तिचं राज्य तिला पुन्हा मिळवून दिलं. त्याचबरोबर हर्षवर्धनाने ज्या महत्त्वपूर्ण 2 शशांक आणि देवगुप्तची हत्या घडून आणल्यानंतर राज्यविस्तार करण्यास प्रारंभ केला आणि त्यामुळे हर्षवर्धनाचं साम्राज्य हे मगध असेल, पश्चिम बंगाल, ओरिसा, पूर्व पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार अशा विस्तृत अशा प्रदेशावर तत्कालीन स्थितीमध्ये हर्षवर्धनाचं साम्राज्य हे वाढण्यास प्रारंभ झाला आणि हर्षवर्धनाने आपलं साम्राज्य वाढवल्यानंतर त्या साम्राज्याच्या विकासासाठी उत्तम अशी प्रशासन व्यवस्था, त्याचबरोबर विदेशी लोकांशी किंवा चीनी राजांशी मैत्रीपूर्ण संबंध, त्याचबरोबर कामरूप आणि कामरूपचा भास्कर वर्मा आणि वल्लभीचा नरेश धुरोसेन II यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले आणि अशा प्रकारे जो हर्षवर्धन होता यांनी आपल्या साम्राज्य काळामध्ये सर्वदूर असा आपला विस्तार करण्यास प्रारंभ केला होता. ही होती हर्षवर्धनाची कारकीर्द किंवा काल आपण भाग पाहिला त्याच्या पुढचाच भाग म्हणजे हर्षवर्धनाने प्रभाकर वर्धन नंतर आणि राज्यवर्धन नंतर जे काही साम्राज्याची धुरा सांभाळली आणि साम्राज्य वाढवण्याचं काम केलं त्याबद्दलची पूर्ण माहिती पाहिली. उद्याच्या पिरियडमध्ये आपण हर्षवर्धनाचे बौद्ध धर्माबद्दलचं योगदान किंवा बौद्ध धर्म त्यांनी कसा वाढवला याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये आपण अभ्यासणार आहोत.